पोलीस वर्दी परिधान करून आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं, बहिणीच्या आयुष्याला आधार द्यायचा आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करून गावात परतायचं. पण कधी कधी नियती इतकी कठोर ठरते की स्वप्न पूर्ण होण्याआधीच आयुष्याची शर्यत संपते. पुण्यातील पोलीस भरतीच्या मैदानावर घडलेली घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ठरते. नेमकं काय घडलं जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश शेटणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथील 23 वर्षीय पुरुषोत्तम बुरकुल हा तरुण पोलीस बनण्याचं मोठं स्वप्न घेऊन पुण्यात भरती प्रक्रियेसाठी गेला होता. घरची परिस्थिती हलाखीची. वडील गेल्या काही वर्षापासून आजारी, 2 बहिणींची जबाबदारी आणि या सगळ्यात कुटुंबाचा आधार बनण्याची जबाबदारी पुरुषोत्तमच्या खांद्यावर होती. पुण्यातील शिवाजीनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरतीत तो उत्साहाने सहभागी झाला. शारीरिक चाचणीतील 1600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने 2 फेऱ्या पूर्ण केल्या आणि 3ऱ्या फेरीतही तो पूर्ण ताकदीने धावत होता. पण अचानक त्याला चक्कर आली आणि काही क्षणातच तो मैदानावर कोसळला. उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. आणि इथेच एका स्वप्नाचा, एका संघर्षाचा आणि एका कुटुंबाचा आशेचा अंत झाला. पुरुषोत्तम हा घरातील एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाचा आधार होता, बहिणींचा आधारस्तंभ होता. पोलीस बनून घरची परिस्थिती बदलण्याचा त्याचा निर्धार होता. पण नियतीने त्याला संधीच दिली नाही. ही बातमी गावात पोहोचताच चिंचोली गुरुकुलमध्ये शोककळा पसरली. आई वडिलांचा आक्रोश, बहिणींची अश्रू आणि गावकऱ्यांचे पाणावलेले डोळे, हे चित्र प्रत्येकाला अस्वस्थ करून गेलं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावणारा हा तरुण अखेर आयुष्याची शर्यत हरला आणि मागे ठेवून गेला एक मोठा प्रश्न. किती स्वप्न अशीच अपूर्ण राहतात आणि किती कुटुंब अशा वेदना सहन करतात? ही घटना केवळ एका तरुणाची नाही, तर हजारो स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आहे, जी प्रत्येकाच्या मनाला विचार करायला भाग पाडते.